नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे दीप अमावस्या आणि अर्थातच दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामधील जेवढे सर्व दिवे असतील त्यांना स्वच्छ धुतल्या जातं, पुसल्या जातं आणि नंतर त्याचं पूजन केलं जातं. तसेच या दिवशी पितरांची सेवा सुद्धा केली जाते, त्यांना नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो. आता ही पूजा कशी करायची आहे, सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही ही पूजा करू शकता. दीपपूजेची मांडणी कशी करायची आहे, तर अर्थातच तुम्हाला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला आथरायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरामधील जेवढे सर्व दिवे असतील, पणत्या असतील किंवा समय असतील त्या सर्वांना तुम्हाला तिथे मांडायचं आहे. त्यांना कापसाचं वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल धूप दाखवून घ्यायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही साधंच दाखवू शकता, खडीसाखर, गूळ किंवा एखादा गोड पदार्थ सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता बऱ्याच ठिकाणी जे आहे कणकेचे दिवे सुद्धा तयार केले जातात. ते दोन पद्धतीचे असतात. सगळ्यात पहिली पद्धत अशी असते की गव्हाचं जे पीठ आहे त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे, पण मीठ आपल्याला घालायचं नाहीये आणि एकमुखी दिवा जे आहे ते तयार केलं जातं. आता दुसरी पद्धत अशी आहे की तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये गूळ खिसून घालू शकता, गुळाच्या पाण्याने सुद्धा भिजवू शकता. तर तुम्हाला हे दिवे तयार किती करायचे असतात, 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने हे दिवे जे आहेत ते बनवले जातात. त्यामध्ये तूप घातलं जातं आणि फुलवात घातली जाते, कारण या कणकेच्या दिव्याने आपण सर्व देवांना आणि दिव्यांना ओवाळत असतो. त्याचबरोबर या दिवशी दिव्यांची कहाणी सुद्धा ऐकली जाते, ही यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरात छोटे मुले असतील तर त्यांना शुभम करोती म्हणा लावायची, दिव्यांची पूजा करायला लावायची आहे, कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे. या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं आहे, तर जे आपण मीठ घालून न केलेले आहे ते तुम्ही वाती काढून गाईला चारू शकता आणि जे गुळाचे दिवे आपण केलेले आहेत तर त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा मग गाईला सुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने दीपपूजा जी आहे ती केली जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.